नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की सर कावीळवर आम्हाला एखादा आयुर्वेदिक उपाय सांगा। कावीळवर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी औषधं दिली जातात, तुम्ही त्यापैकी एखादा औषध घेतला असेल। नाकामध्ये औषधाचे 2 ड्रॉप टाकले जातात आणि त्यानंतर नाकामधून पिवळं पाणी नाकामधून गळायला लागतं आणि त्यामधूनच जो तुमचा कावीळ आहे तो पूर्णपणे निघून जातो। या पद्धतीचे औषध तुम्ही महाराष्ट्रामध्ये घेतले असतील। बऱ्याच ठिकाणी हे औषध दिलं जातं, पण हे औषध तुम्हाला सांगितलं जात नाही, फक्त तो औषध तुमच्या नाकामध्ये टाकलं जातं। तर मी आज तुम्हाला हे औषध सांगणार आहे ज्याचा उपयोग करून घरच्या घरी तुम्ही कावीळ जो आहे तो पूर्णपणे बरा करू शकता। नाकामध्ये 2 थेंब टाकल्याबरोबर तुमच्या नाकामधून पिवळं पाणी जे आहे ते निघायला सुरुवात होईल आणि हाच तुमचा पूर्ण कावीळ असेल जो नाकामधून पूर्णपणे निघून जाईल। तर कावीळ हा एक यकृताला होणारा सर्वात जास्त आजार आहे आणि यकृताचं जे कार्य असतं ते बाईल पाचक रस निर्माण करण्याचं असतं। मग या बाईल पाचक रस निर्माण करणाऱ्या पेशीच्या कार्यामध्ये किंवा तो वाहून नेणाऱ्या ट्यूबमध्ये जर बिघाड झाला तर कावीळ हा आजार होत असतो आणि कावीळ हा एक संसर्गजन्य आजार आहे। हा जास्त करून पाणी आणि अन्न यामधून होत असतो। उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणामध्ये होत असतो, कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता असते आणि मिळेल त्या स्रोतामधून आपण पाणी घेत असतो। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये मिक्स झाल्यामुळे सुद्धा हा आजार जाणवत असतो। तर या आजारामध्ये प्रचंड थकवा येतो, अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, जेवण करायची इच्छा होत नाही, सर्व कडू लागतं, डोळे जीभ त्वचा पिवळी पडते, अशा पद्धतीचा हा आजार आहे। हा आजार आपण सहजरित्या बरा करू शकतो, तेही साध्या सोप्या उपायाने। हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही सहज करू शकता आणि 2 मिनिटांमध्ये तुमचा जो कावीळ आहे तो लगेच उतरायला सुरुवात होते। तर हे जी वनस्पती तुम्हाला दिसते हे तुम्ही सहज ओळखली असेल, हा आहे दोडका। हा तोच दोडका आहे, फक्त हा चवीला कडू दोडका आहे। हा जो कडू दोडका असतो तो कावीळ उतरण्यासाठी सर्वोत्तम औषधी आहे। तर काय करायचं आहे, हा जो कडू दोडका आहे ह्या कडू दोडक्याचा रस आपल्याला काढायचा आहे। 2 थेंब, फक्त 2 थेंब रस काढायचा आहे। जर तुम्हाला कडू दोडका एखाद दिवशी उपलब्ध झाला, आपण बऱ्याच वेळेस मार्केटमधून दोडका आणत असतो आणि त्यातला एखादा दोडका जो असतो तो कडू निघतो, तर हा जो कडू दोडका असतो तो औषध गुणधर्माने खूप उपयुक्त असतो आणि हा कडू दोडका तुम्ही फेकून न देता त्याचे बारीक बारीक चकत्या करा आणि वाळवून तुमच्या घरामध्ये ठेवा। अतिशय उपयुक्त अशी औषधी आहे। याचा 2 थेंब रस काढायचा आहे। या 2 थेंब रसामध्ये शुद्ध डिस्टिल वॉटर ज्याला आपण म्हणतो ते 4 थेंब, 2 थेंब या दोडक्याच्या रसामध्ये 4 थेंब पाणी टाकायचं आहे। त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे औषधी तयार होईल त्याला कपड्याने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये टाकायचा आहे। हा थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये टाकल्याबरोबर तुमच्या नाकामधून पिवळं पाणी पडायला सुरुवात होईल आणि हाच तुमचा जो कावीळ असतो तो पूर्णपणे उतरायला सुरुवात होते। आता जर तुम्हाला हा कडू दोडका उपलब्ध नाही झाला तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कडू दोडक्याची वाळवून तुम्ही ठेवू शकता, त्याची पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता। तर अशा वेळेस काय करायचं आहे, एक कडू दोडक्याची जी थोडीशी वाळवून ठेवलेली जी एक चकती असेल ती चकती रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची, स्वच्छ पाण्यामध्ये, शुद्ध पाण्यामध्ये भिजत घालायची रात्रभर 1 कप पाण्यामध्ये आणि सकाळी ती चकती बाहेर काढून टाकायची आहे आणि ते पाणी कपड्याने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि या पाण्याचे 1 ते 2 थेंब नाकामध्ये टाकायचे आहेत। सकाळी एक नाकपुडीमध्ये 1 थेंब आणि दुसऱ्या नाकपुडीमध्ये 1 थेंब। नाकामध्ये पाणी पडल्याबरोबर पिवळा स्राव आपल्या नाकामधून निघायला सुरुवात होते, पिवळं पाणी गळायला सुरुवात होते आणि हाच तुमचा जो कावीळ असतो तो पूर्णपणे निघायला सुरुवात होते। तर हा अतिशय साधा उपाय आहे, आपण सहज करू शकतो असा उपाय आहे। फक्त एक काळजी घ्यायची आहे, कावीळचा रुग्ण जर जास्त थकलेला असेल, जास्त आजारी असेल तर याचा वापर जो आहे तो एकदम कमी प्रमाणामध्ये करायचा आहे। आता हे नाकात टाकल्यामुळे काय होतं की तुम्हाला सर्दी होते, कधी कधी डोकेदुखीचा त्रास पण होऊ शकतो, कारण नाकामध्ये आपण पाणी टाकतोय, सर्दी झाली की आपलं डोकं दुखतं आणि एखादा फारच कमजोर असेल तर त्याला ताप पण येऊ शकते, पण नाकामधून जो कावीळ आहे तो पूर्णपणे निघून जातो। तर याचा वापर करताना तुम्ही रुग्णाची स्थिती पाहून त्याचा वापर करायचा आहे। जास्त थकलेला जर असेल तर याचा वापर करू नका। हे जे औषध आहे ते बऱ्याच ठिकाणी दिलं जातं, तुम्ही याचं नाव पण ऐकलं असेल, अहमदनगरमध्ये पण हे औषध दिलं जातं। कडू दोडका जर मिळाला तर त्याला वाळवून ठेवा
कावीळवर अतिशय उत्तम आहे. तर याचा वापर करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.